नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, डी-व्ही-टीकडून अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर पहा, डी-व्ही-टीमार्फत जी काही ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी 1457 जागेसाठी रिक्रुटमेंट झालेली आहे. तसेच 772 पदांसाठी देखील या ठिकाणी डी-व्ही-टीमार्फत पदभरती करण्यात आलेली आहे. या दोन्ही पदभरती दरम्यान जे उमेदवार डी-व्हीसाठी अब्सेंट होते, अनुपस्थित राहिलेले होते, तशा उमेदवारांकरिता पुन्हा एकदा डी-व्ही-टीमार्फत संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती कागदपत्रे पडताळणी संदर्भातची. या संदर्भात गेल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस केलेले होते की कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे, तसेच तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी कधी बोलवण्यात आलेलं आहे ते. तर पहा, त्याच रिगार्डिंग ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्क्युलर नोटीस या ठिकाणी डी-व्ही-टीमार्फत जारी करण्यात आलेली आहे. पदभरती 772 करिता आणि 1457 पदभरतीकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेटेड 26/6/2025 रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ती पोस्टपोन्ड करण्यात आलेली आहे. आपण ही PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्यासंबंधी अधिक माहिती घेता येईल. ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परिपत्रक क्रमांक 93 दिनांक 24/6/2025 म्हणजे आज रोजी या ठिकाणी हे नव्याने परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. पहा, प्रशासकीय कारणास्तव सदर दिवशी प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे पडताळणी तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. तरी सदर दिवशी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, आता कधी बोलवण्यात आलेले आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कसली डेट या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली नाही. जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल. ठीक आहे. तर जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो पहा, जी काही डी-व्ही-टीमार्फत अपडेट येत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मी जशी रिक्रुटमेंट संदर्भातची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत डी-व्ही-टीमार्फतच्या अपडेट ज्या काही आलेल्या आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.